मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. कारण आपण इथून मागे जेवढे पण व्हिडिओ बनवले होते ना, त्यामधले बरेचसे प्रश्न परीक्षेला येणार आहेत. जे कोणी सगळ्यांनी हे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना परीक्षेत लगेच कळेल की बरेचसे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी तुम्ही आत्तापर्यंत आपले यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नसेल केले तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण या प्रश्नांचा तुम्हाला आगामी काळातील भरतीसाठी 1001% फायदा होणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो मित्रांनो. चला तर कोणत्याही प्रकारचा वेळ आपण वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते? सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते? सातवाहन वंशाचे संस्थापक सिमुक हे होते. खालीलपैकी कोणत्या खनिजाला येलो केक असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या खनिजाला येलो केक असे म्हणतात? युरेनियम या खनिजाला येलो केक असे म्हणतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या जिल्ह्यात आहे. मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिनी ही अरुणाचल प्रदेश या राज्याची प्रमुख भाषा आहे. भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे कोणाला म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते. नैसर्गिक वायूमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? नैसर्गिक वायूमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? नैसर्गिक वायूमध्ये मिथेन या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? मूळ रेखावृत्त इंग्लंड या देशातून जाते. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय किती असले पाहिजे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय किती असले पाहिजे? महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय 25 इतके असले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ 1927 या वर्षी सुरू केली होती. कोणत्या काळाला मराठी भाषेचा साहित्यकाळ व सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते? कोणत्या काळाला मराठी भाषेचा साहित्यकाळ व सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते? यादव काळाला मराठी भाषेचा साहित्यकाळ व सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 डिसेंबर 1953 या वर्षी झाली होती. कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली? कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली? 1989 या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर, पालघर या ठिकाणी सुरू झाले होते. सातवाहन घराण्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? सातवाहन घराण्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? सातवाहन घराण्याचा सर्वात मोठा शासक गौतमीपुत्र सातकर्णी हा होता. कोलकाता येथे अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती? कोलकाता येथे अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती? कोलकाता येथे अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना राजा राममोहन रॉय या समाजसुधारकाने केली होती. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार होतो? मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे कोणता आजार होतो? मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे मिनीमाटा हा आजार होतो. ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम ही संज्ञा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे? राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे? राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे वय 30 असणे आवश्यक आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर हे होते. भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात केव्हा प्रसिद्ध केला होता? भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात केव्हा प्रसिद्ध केला होता? भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात 1975 या वर्षी प्रसिद्ध केला होता. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये एकूण 2 प्रश्न तयार होतात की भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात केव्हा सोडला होता? तर भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात 1975 या वर्षी सोडला होता. आणि दुसरा प्रश्न असा तयार होतो की 1975 या वर्षी भारताने आपला पहिला उपग्रह जो अवकाशात सोडला होता त्याचे नाव काय होते? तर 1975 या वर्षी भारताने आपला जो पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता त्याचे नाव आर्यभट्ट हे होते. म्हणजेच प्रश्न फिरून असा विचारला जाऊ शकतो की भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता त्याचे नाव काय होते? तर भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता त्याचे नाव आर्यभट्ट हे होते. आणि हा आर्यभट्ट हा उपग्रह 1975 या वर्षी अवकाशात सोडला होता. जगातील सर्वात लहान खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? जगातील सर्वात लहान खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे? भारतातील सर्वात उंच दरवाजा बुलंद दरवाजा हा आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थेचे अध्यक्ष कोण होते? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थेचे अध्यक्ष कोण होते? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे होते. खालीलपैकी कोणी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता? खालीलपैकी कोणी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता? लॉर्ड मॅकॉले यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्याची पद्धत कोणती होती? सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्याची पद्धत कोणती होती? सरळ शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करण्याची पद्धत रयतवारी ही होती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जे पण प्रश्न घेण्यात आलेले होते ते सर्वच्या सर्व प्रश्न इथून मागच्या बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले होते. आणि इथून पुढे पण हे प्रश्न बऱ्याचशा जे पण महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा होतील त्यामध्ये 100% विचारणार आहे. त्यामुळे अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल मराठी जीके रिव्हिजन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि जाताना एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका, कारण त्यांना सुद्धा या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी 100% फायदा होईल. धन्यवाद.